नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या 12व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या 12व्या दिवसामध्ये आपण शेळ्यांचे बेसिक आजार कोणते असतात आणि त्याच्यावर उपचार कसे करायचे हे समजून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शेळ्यांची औषधं समजतील. त्याचबरोबर ह्या शेळ्यांना किती डोस द्यायचा आहे औषधाचा हेही समजेल. कर्णांना किती डोस द्यायचा आहे हेही समजेल. लहान व्हिडिओ आहे आजचा. व्यवस्थित पहा, तुम्हाला सर्व ट्रीटमेंट समजून येईल. ॲटलीस्ट शेवटपर्यंत तुमच्यात तो कॉन्फिडन्स येईल, की ॲटलीस्ट मला आता सर्व औषधं माहिती आहेत शेळ्यांची, की जेणेकरून आजार झाला तर मी प्राण्याला बरं करू शकतो. कशा पद्धतीनं औषधं द्यायची हेही आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो शेळ्यांचे आजार आणि उपचार. आणि आजच्या व्हिडिओचा आपला अजेंडा आहे तो म्हणजे शेळ्यांचे आजार आणि उपचार. त्याचबरोबर आपण जंत निर्मूलन पाहिलं ते पोटातलं, पण आता बाहेरचं जंत निर्मूलन पण असतं ते कसं करायचंय ते समजून घेणार आहोत. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे शेळ्यांची निगा कशी राखायची. हे आपल्याला गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला लोकांचे प्रश्नही मी सांगणार आहे आणि आज तुमची एक टास्क आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचे. तर आपण डिरेक्टली विषयाला सुरुवात करू. पहिली गोष्ट आहे म्हणजे आपण इंजेक्शन कसं द्यायचं हे आपण शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण उपचार करण्यासाठी आपल्याला इंजेक्शन तरी द्यावं लागेल किंवा ओरली तरी औषध पाजावे लागेल. ह्या 2 प्रकारेच आपण प्राण्याच्या शरीरामध्ये औषध सोडू शकतो. तर हे दोन्ही प्रकार कसे करायचे ते आपण थोडंसं समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे इंजेक्शनचे प्रकार वेगवेगळे असतात मित्रांनो, ते समजून घेतलं पाहिजे. ते कसं द्यायचे ते समजून घेतलं पाहिजे. तर तुम्ही हे पहा, हा फोटो पहा तुम्ही. या फोटोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ही स्किन दिसते. ही आपली त्वचा आहे प्राण्याची आणि ह्या त्वचेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ही 3 इंजेक्शन सांगितलेले आहेत. तरी वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन आहेत. तर समजून घेऊया. पहिल्यांदा गोष्ट तरी समजून घ्या, की त्वचेच्या कोणत्या-कोणत्या लेयर्स आहेत, कोणत्या-कोणत्या लेव्हल आहेत. तर पहिली गोष्ट ही म्हणजे ही बाह्य त्वचा आहे आणि त्याच्या आतील त्वचेचा भाग आहे. हा वरचा त्वचेचा वरचा भाग आहे. तुम्हाला समजून आलं असेल, की हे प्राण्याचे केस आहेत. हे त्याच्या त्वचेचा भाग आहे. हा वरचा त्वचेचा भाग आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो त्वचेखालची पेशी. म्हणजे ही त्वचा जी आहे त्याच्या खालची ही पेशी आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे हा स्नायू. स्नायू म्हणजे मित्रांनो हा मसल आहे. हा आपला प्राण्याचा मसल आहे. तर हे तीन बेसिकली प्रकार असतात. आता बाह्य त्वचा आणि त्वचा एकच प्रकार आहे. त्वचेखालील पेशी आणि स्नायू असे 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं इंजेक्शन तुम्हाला मित्रांनो दिसतंय ते म्हणजे इंट्रामस्क्युलर ह्याला म्हटलं जातं, आयएम म्हटलं जातं किंवा शेळ्यांच्या स्नायूमध्ये दिलेलं इंजेक्शन. स्नायू म्हणजे मांसामध्ये दिलेलं इंजेक्शन असतं. मांसामध्ये म्हणजे डायरेक्टली हे इंजेक्शन 90 डिग्रीमध्ये 90 अंशाच्या कोनामध्ये म्हणजे सरळ डायरेक्टली इंजेक्शन टोचलं जातं आणि ते दिलं जातं मांसामध्ये. स्नायू जे म्हटलेलं आहे, त्या मांसामध्ये हे इंजेक्शन दिलेलं असतं. ते मांसामध्ये इंजेक्शन का देतात मित्रांनो? कधी दिलं जातं? तर ज्यावेळेस आपल्या प्राण्याला इमिजिएट इफेक्ट झाला पाहिजे. जेव्हा आपल्याला असं पाहिजे असतं त्यावेळेस आपण ते इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देतो. आता तुम्हाला जर आठवत असेल, तर आपण शेळी जेव्हा आपली अडली होती, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं एपिडोसिन नावाचं एक इंजेक्शन. तुमच्या लक्षात असेल मला वाटतंय. तर त्या इंजेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन द्यायचं इंट्रामस्क्युलर म्हणजे काय? तर ते इंजेक्शन आपल्याला असं 90 डिग्रीमध्ये म्हणजे डायरेक्टली प्राण्याच्या स्नायूमध्ये म्हणजे मांसामध्ये द्यायचं होतं. तर मांसामध्ये दिल्यामुळं काय होतं सांगितलं तुम्हाला आत्ताच मी. ते इमिजिएट इफेक्ट होतो. म्हणजे ते इंजेक्शन ते एपिडोसिन जे होतं, ते मांसामध्ये दिल्यामुळं शेळीच्या मध्ये लगेच इफेक्ट व्हायचा. म्हणजे तिच्या गर्भाच्या पिशवीचं जे तोंड होतं, ते उघडायचं. कारण इमिजिएट 20 ते 25 मिनिटांमध्ये रिझल्ट दाखवला जायचा. त्यामुळे ह्या इंट्रामस्क्युलरमध्ये कोणती इंजेक्शन द्यायची असतात, तर ज्यावेळेस आपल्याला इमिजिएट रिझल्ट पाहिजे, त्यावेळेस ती इंजेक्शन आपल्याला इंट्रामस्क्युलरमध्ये द्यावी लागतात. जास्त करून इंजेक्शन जे आहेत, ते आयएममध्येच म्हणजे इंट्रामस्क्युलर टाइपमध्येच दिली जातात आजारांचीही. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, तो म्हणजे आहे त्वचेखालचं इंजेक्शन. आता ह्याला सबकटिन्युअस म्हणतात किंवा एसक्यू सबकट इंजेक्शन म्हटलं जातं. शेळीच्या कातडीखाली हे इंजेक्शन दिलं जातं. कातडीखाली म्हणजे जेव्हा शेळीची स्किन आहे, त्या स्किनच्या जस्ट खाली द्यायचं. तर आता हे जनरली इंजेक्शन कसं देतात मित्रांनो? मी फक्त तुम्हाला एक थिअरी सांगतोय ही. प्रॅक्टिकल कसं तुमच्यासमोर होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तर ही गोष्ट काय हे इंजेक्शन कसं द्यायचं तुम्हाला? ज्यावेळेस हे 45 डिग्रीमध्ये इंजेक्शन टोचलं जातं. 45 डिग्रीच्या कोनामध्ये. हे इंजेक्शन प्राण्याच्या चमडीमधून म्हणजे स्किनमधून आत खुपसलं जातं. त्याच्यानंतर ते मांसापर्यंत गेलेलं असलं, बऱ्याच वेळा मांसापर्यंत जातं इंजेक्शन. मग ते मांसापर्यंत गेल्यानंतर आपल्याला हे इंजेक्शन जरा बाहेर ओढायचंय. स्किनला धरून बाहेर ओढायचंय आणि त्याच्यानंतर ते इंजेक्शन हळू-हळू सोडायचंय. ते कातडीच्या खाली प्राण्याच्या सुटतं. औषध कातडीच्या खाली दिलं जातं. हे इंजेक्शन कधी देतात? तर ज्यावेळेस प्राण्याला ह्या औषधाचा हळू इफेक्ट आला पाहिजे. अशा वेळेस हे इंजेक्शन दिलं जातं. तर हे कोणतं जनरल इंजेक्शन देतात? जंतनाशकाची तुम्हाला जसं सांगितलं होतं पोटातील जंतनाशकांसाठी आपण औषधं पाहिली होती.
पण तशीच ही कातडीखाली इंजेक्शन दिली जातात जंतनाशकाची. तर ते अशा सबकट टाईपमध्ये इंजेक्शन दिलं जातं. तरी तुम्ही हे डॉक्टरांच्या तोंडून वगैरे हे शब्द ऐकाल. आणि तिसरा टाईप इंजेक्शनचा आहे तो म्हणजे इंट्राव्हेनस, म्हणजेच काय, तर शेळीच्या शिरामध्ये इंजेक्शन दिलं जातं. तर तुम्हाला समजलं असेल ही शेळीची शिर आहे. तर हे मानेमध्ये वगैरे शेळीचे इंजेक्शन दिलं जातं हे शिरेमध्ये वगैरे. तर त्याला IV बोलतात. ते इंट्राव्हेनस इंजेक्शन हे 3 प्रकार असतात इंजेक्शनचे. तर मित्रांनो, आता तुम्हाला हे इंजेक्शन द्यायला डायरेक्टली शिकायचं आहे का आता? तर सध्या गरज नाहीये. मग हे तुम्हाला मी का सांगितलं? तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुमचा प्राणी आजारी पडेल, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही डॉक्टरला बोलवाल आणि बोलवलंच पाहिजे. आपण डायरेक्टली ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करायचा नाही सुरुवातीला. आपण काय करायचे? डॉक्टरला बोलवायचे. डॉक्टर बोलवल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तुमच्या समोर प्राण्याने इंजेक्शन देईल. तुम्हाला इंजेक्शनची नावं आता सगळी समजणार आहेत. कोणती औषध आहेत सगळं समजणार आहे. तीच डॉक्टर इंजेक्शन देणार आहे. फक्त डॉक्टर इंजेक्शन देत असताना आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत. डॉक्टरला थोडेसे प्रश्न करायचे आहेत, की जेणेकरून डॉक्टरलाही वाटेल, की अरे बरं शिकतोय तर चांगलंच आहे. उलट मला माझं इकडे यायचं सारखं काम वाचेल. कारण शेवटी गव्हर्नमेंटचे डॉक्टर असतात. त्यांना तेवढंच बरं आहे. कोणीतरी आपल्याला हेल्प केलेली. त्यामुळे त्यांना तुम्ही विचारा, की हे कोणत्या टाइपचं इंजेक्शन देताय तुम्ही? इंट्रामस्क्युलर देताय का? म्हणजे मांसामध्ये देताय का सबकडे देताय? शेळीच्या कातडीखाली देताय? आणि ते देत असताना इंजेक्शन पाहायचं आपल्याला कशा पद्धतीने इंजेक्शन देताय. आणि त्यांच्याकडून शिकायचं आहे ते इंजेक्शन. किंवा तुम्ही डॉक्टर असताना तुम्ही त्यांना बोला, की मला एकदा ट्राय करू द्या. शेवटी तुमचेच प्राणी ते का नाही बोलणार नाहीत. तुम्ही इंजेक्शन ट्राय करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हळू शिकायचे. किंवा डायरेक्टली जरी तुम्ही इंजेक्शन मित्रांनो दिलीत तरी काही प्रॉब्लेम नसतो. एवढं काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. त्याच्यातून काही त्रास होत नाही शेळीला वेगळा. आपण तिला बरं करण्यासाठीच इंजेक्शन देत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ते हे होतं शेळीला इंजेक्शन कसं द्यायचंय हे. आता त्याच्यानंतर पुढचा एक प्रकारे औषध द्यायचा तो म्हणजे तोंडाने औषध पाजायचं ओरली. आता ही सगळी जी ओरली तुम्हाला औषधं मित्रांनो जी सांगितली होती, तर ती सर्व औषधं आहेत. ज्याची इंजेक्शन असतात तेच ज्या औषधांची मार्केटमध्ये इंजेक्शन असतात, त्याच औषधांची ओरली औषधंही असतात. तर तुम्ही तुमच्या इंजेक्शनची सीरीज असते 10 mlची त्याच्यामध्ये औषध भरून घ्या, जसं दाखवलं होतं तसं. आणि शेळीच्या साईडून तोंडातून तुम्ही औषध हळूच आत सोडू शकता. ते इंजेक्शन चावलं तरी तुटत नाही. तर शेळी हळूच तोंड उघडायचं शेळीचं तुम्ही. तोंड उघडण्यासाठी फक्त तिचं तोंड एका साईडनं हातात धरलं तुम्ही आणि इंजेक्शन तिच्या तोंडामध्ये सारायचा प्रयत्न केला, ते तोंड उघडते ती आणि ते इंजेक्शन तुम्ही हळूच खाली करू शकता आतमध्ये. म्हणजे ती इंजेक्शनला सुई नसते ऑब्व्हियसली. ती सीरीज असते ती फक्त खाली करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही औषध पाजू शकता किंवा ड्रिचिंग म्हणून एक ड्रिचिंगचं मशीन असतं. त्याच्यामधून एक बारीक पाईप असते. आपल्या पाठीला आपण कॅन लावू शकतो जास्त प्राणी असतील तर आणि त्याच्यातून प्रेस केलं की त्या ड्रिचिंगच्या पाईपमधून डायरेक्टली प्राण्याच्या तोंडामध्ये आपण ती पाईप आज तोंडात सोडून प्राण्याच्या ते औषधही सोडू शकतो. असे 2 प्रकार आहेत. सगळ्यात सोपा प्रकार आहे तो. परत एकदा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही पाहाल इथे औषध आपण भरून घेतलं. हे कॅल्शियम आहे ॲक्चुअली. तर हे औषध आपण भरून घेतलेलं आहे आणि ही सीरीज आहे. हे सीरीजला फक्त धुवून ठेवायचं आहे व्यवस्थित दरवेळेस आपल्याला. मोठी सीरीज आहे ही आणि ती फक्त बघा प्राण्याच्या तोंडामध्ये आपण एका साईडहून टाकतोय आणि हळू सोडून देतोय. जोपर्यंत ते प्राणी औषध पीत नाही तोपर्यंत ती मान प्राण्याची सोडायची नाही आपल्याला. ते पहा आपण ते औषध पिईपर्यंत आपण त्यांना थांबवलेलं आहे. तिथं थांबलेलो आहे. एकदा त्याने घशातून कळतं आपल्याला, की हा औषध खाली गेलेला आहे. जेव्हा तिचे औषध घशातून खाली जातात त्यावेळेस तिला सोडून द्या. अशा पद्धतीने तुम्ही औषध पाजू शकता. आता हे 2 प्रकार होते औषध पाजायचे किंवा औषध बॉडीमध्ये घालवायचे. हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा. हेच आपल्याला पुढे वापरायला लागणार आहे. तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक बोनस आहे. तर बोनस कोणतं आहे? तर शेळी पालनाचं औषधांचं ई-बुक तुम्हाला आज मिळणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल किंवा ते बुक मिळेल. तर डाउनलोड करा. पासवर्ड दिलेला आहे तोच टाका. तुमचं ते बुक ओपन होऊन जाईल. या ई-बुकमध्ये संपूर्ण औषधांची लिस्ट दिलेली आहे आपण. जी काही शेळी पालनासाठी लागणारी औषध आहेत, त्याच्यात कोणते ड्रग्ज आहेत, कोणती अल्टरनेटिव्ह औषधं आहेत, एक नाही भेटलं तर दुसरं घेऊ शकता तुम्ही. तर पूर्ण लिस्ट मिळेल. तर हे पुस्तक डाउनलोड करा आणि तुम्ही ती लिस्ट पाहून घ्या. हे ई-बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे ई-बुक बोनसमध्ये ॲड केलेलं आहे. हे ई-बुक डाउनलोड करून घ्या. तर हे जी मी तुम्हाला इथून पुढे आता सर्व जी औषधं सांगणार आहे, ती संपूर्ण औषधं त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या ई-बुकमध्ये मिळतील. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. हा व्हिडिओ संपल्यानंतर ते ई-बुक ओपन करून पहा. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याला जाऊया. ते म्हणजे शेळ्यांचे आजार आणि उपचार आपण इथून पुढे समजून घेणार आहोत. तर पहिलाच आजार आहे तो म्हणजे काय ताप येणं. हे कॉमन गोष्ट आहे. प्राण्यांना ताप येऊ शकतो. त्या तापावर उपचार कसे करायचे ते सांगतो. तर पहिल्यांदा आपल्याला ओळखणं गरजेचं आहे की शेळीला ताप आलाय हे कसं ओळखायचं? म्हणजे त्याचा अंदाज कसा घ्यायचा? लक्षणं कोणती दाखवतात? शेळीला जर ताप आला असेल तर शेळी मित्रांनो कोपऱ्यात उभी राहते. कोपऱ्यात उभी राहते. त्याच्यानंतर चारा खाणं सोडून देते. चाऱ्यावरचं तिचं मन उडतं. तिचा कान गरम आहेत प्राण्याचे ते कान गरम लागायला लागतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय?
ही सगळी लक्षणं दिसल्यानंतर अशा पद्धतीचा थर्मामीटर भेटतो मेडिकलमध्ये. डिजिटल थर्मामीटर असतो. तर आपल्याला थर्मामीटर मिळेल. हा थर्मामीटर घेऊन यायचा आहे आणि याच्यामध्ये सेल्सियसमध्ये दाखवेल तुम्हाला आकडे दाखवतील किंवा फॅरनहाईटमध्ये दाखवतील. काही हरकत नाही. पण ते थर्मामीटर असं मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल होतो. तो घेऊन या. तर शेळीच्या गुदद्वारामधून आपल्याला मागच्या साईडहून हे थर्मामीटर आतमध्ये लावायचं आहे आणि चिटकवून ठेवायचं आहे. थोड्या वेळाने त्या थर्मामीटरचे आकडे आहेत ते बदलायला लागतील आणि थोड्या वेळाने त्यातून आवाज येतो. तर आवाज झाल्यानंतर एका ठिकाणी जाऊन तो आकडे जे आहेत ते लॉक होऊन जातात. तो थर्मामीटर त्यावेळेस आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि त्याच्यावरचं आपल्याला आकडे किती आहेत ते बघायचे. मग त्याच्यावर कोणता आकडा आलेला आहे तो पाहायचा आहे. तर सामान्य टेम्परेचर मित्रांनो काय असतं शेळीचं? तर 101.3 ते 103.5 फॅरनहाईटपर्यंत हे सामान्य टेम्परेचर आहे. याच्यामध्ये जर टेम्परेचर असेल तर समजून चालायचं त्या शेळीला ताप नाहीये, त्या प्राण्याला ताप नाहीये. पण ह्याच्या वरती असेल म्हणजे 101च्या खाली असेल किंवा 103च्या वरती असेल किंवा जर सेल्सियसमध्ये पाहत असाल तर 38.5 ते 39.7 सेल्सियसमध्ये ह्या एवढ्या गॅपमध्ये जर असेल तर ठीक आहे, व्यवस्थित आहे टेम्परेचर. पण ह्याच्या खाली असेल 38.5च्या खाली असेल किंवा 39.7च्या वरती असेल तर त्याचा अर्थ काय? तर प्राण्याला टेम्परेचर आहे किंवा टेम्परेचर कमी झालेलं आहे किंवा जास्त झालेलं आहे. त्याचा अर्थ आहे प्राण्याला ताप आहे तर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो त्याच्यावर ट्रीटमेंट कोणती करायची ती थोडीशी समजून घेऊया. तुम्हाला ॲटलीस्ट समजलं असेल की लक्षणं कोणती असतात प्राण्याची आजारी पडण्याची म्हणजे ताप येण्याची लक्षणं कोणती आहेत? त्याचे कान गरम लागतात प्राण्याचे, चारा खात नाही, कोपऱ्यात उभा राहतो, कुडकुडायला लागतो, मग धापा टाकायला लागतो. अशा वेळेस समजून येतं आपल्याला की प्राण्याला ताप आहे. त्याच्यावर उपचार काय करायचे मित्रांनो? तर पहिली गोष्ट म्हणजे हे मेलॉक्सिगेम नावाचं इंजेक्शन मिळतं. त्याची टॅबलेट पण असते आणि इंजेक्शन पण असतं. टॅबलेट आहे ती आपल्याला 12 तासानंतर द्यायची. सकाळी दिली तर सकाळी 8 वाजता दिली तर संध्याकाळी 8 वाजता द्यायची टॅबलेट. ती द्या. ते द्यायचं नसेल, इंजेक्शन द्यायचं असेल तर मेलोनेक्स नावाचे इंजेक्शन मिळतं. मेलोनेक्स प्लस पण मिळतं. हे इंजेक्शन आहे ते 1 ml तुम्हाला द्यायचे 10 किलोच्या पाठीमागे. मग तुमचा प्राणी 30 किलोचा असेल तर त्याला 3 मिली तुम्हाला हे मेलोनेक्स इंजेक्शन टोचायचे. ह्या इंजेक्शनचं मित्रांनो हे वेदनाशामक म्हणजे पेन किलर इंजेक्शन आहे. इझिली त्याचा ताप कमी होतो प्राण्याचा. तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जी मी टिप सांगितलेली आहे, की आजारी शेळी ती पटकन वेगळी करायची. तिला आयसोलेट करून टाकायचे. कारण का तर त्याच्यामुळे बाकीच्या प्राण्यांना इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. त्यामुळे आजारी शेळीसाठी एक वेगळा सेपरेट कप्पा असावा. त्याच्यामध्ये आपल्याला हा आजारी प्राणी ठेवायचा आहे आणि त्याच्यावर उपचार करत राहायचे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा एक आजार आहे तो म्हणजे सर्दी असणे. प्राण्यांना सर्दी असू शकते. नॉर्मल आहे. तुम्ही जर इकडे पाहत असाल फोटोमध्ये तर अशा पद्धतीनं प्राण्याचं नाक ओलं होतं आणि शेळी आहे ती ठसकायला लागते, खोकायला लागते. तर त्याचा अर्थ आहे की प्राण्याला सर्दी झालेली आहे. आणि अशा वेळेस मित्रांनो ही सर्दीकडे जर दुर्लक्ष आपण केलं तर हे निमोनियामध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं आणि त्यामुळे प्राणी एक्स्ट्रीम स्टेजपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला सर्दी ज्यावेळेस प्राण्याला दिसते त्यामुळे इमिजिएट त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. आता उपचार काय करायचं आहे? तर ह्याच्यावर ओरलमधलं औषध सांगतो तुम्हाला. पहिलं तर एन्ड्रोस्ट्रॉंग. एन्ड्रोस्ट्रॉंग नावाचा एक हा मित्रांनो एन्ड्रोफ्लोक्सासिन नावाचा एक ड्रग आहे. तो सर्दीवर अँटिबायोटिक आहे. हा सर्दीवर चांगलं काम करतो. तर हे एन्ड्रोस्ट्रॉंग नावाचं मॅनकाइंड कंपनीचं औषध मिळतं. तर हे तुम्ही औषध आहे ते पाजू शकता. 5 ml 10 किलोला हे तुम्हाला औषध पाजायचं आहे. 12-12 तासांनी औषध पाजा. लहान कार्डांना कमी प्रमाण घ्यायचं ह्याचं. जास्त प्रमाण नाही घ्यायचं. एक 1.5 ml 2 ml वगैरे सफिशियंट आहे लहान कार्डांसाठी. याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला नसेल मिळालं तर एन्डोटास BH मिळेल. हे जरा ॲडव्हान्स औषध आहे. हे हे औषध तुम्ही देऊ शकता. ह्याच्यानंतर चांगला इफेक्ट दिसतो. तर हे एन्ड्रोटास BH जे औषध आहे, ते तुम्ही 2.5 ml 10 किलोला म्हणजे प्रमाण कमी घ्यायचं आहे. स्ट्राँग औषध आहे हे. तर ते 2.5 ml 10 किलोला तुम्हाला 12-12 तासांनी हे परत औषध हे पाजू शकता. तर ह्या एन्ड्रोस्ट्रॉंगवर ते जर थांबले नाहीत तर. हे करू शकता. जर ओरल तर तुम्हाला नको आहेत आणि इंजेक्शन जर तुम्हाला डायरेक्टली द्यायचे, ओरल द्या किंवा इंजेक्शन द्या. दोन्हीतलं काही करू शकता. इंजेक्शन द्यायचं तर एक तुम्हाला लाँग ॲक्टिंग इंजेक्शन सांगतो. ते म्हणजे एन्ड्रोजिल एले. ह्याच्यामध्ये पण तोच घटक असतो. तोच ड्रग आहे एन्ड्रोफ्लोक्सासिन. तर हे एन्ड्रोजिल एले औषध आहे. ते तुम्ही 20 किलोच्या पाठीमागं 1 ml म्हणजे समजून चला की तुमचा 40 किलोचा प्राणी आहे, तर त्याला 2 ml आपल्याला हे औषध टोचायचं आहे. एकदा औषध दिलं मित्रांनो हे इंजेक्शन टोचलं तर 3 दिवस आपल्या प्राण्याला इंजेक्शन द्यायची गरज नाही. कारण 3 दिवस ह्या औषधाचा किंवा ह्या इंजेक्शनचा इफेक्ट राहतो. त्यामुळे एल म्हणजे लाँग ॲक्टिंग असं म्हटलेलं आहे ते. त्यामुळे हे इंजेक्शन आहे ते इफेक्टिव्ह आहे. जनरली आजकाल हेच इंजेक्शन मॅक्सिमम लोकं वापरतात. आणि सेम आजारी शेळी असेल, सर्दी असेल तर प्राण्याला पटकन खरंच वेगळंच करावं. कारण त्याच्यामुळे तो प्राणी जिथे पाणी प्यायला जातो तिथे पण सर्दी त्याची पडलेली असते. त्याच्यामुळे बाकीचे प्राणी पाणी प्यायला जातात आणि त्यांना इन्फेक्शन व्हायला लागतं. त्यामुळे हे इमिजिएट तुम्ही पहिलं आयसोलेशन ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सर्दीसाठी सांगितलंय. त्याच्यानंतर गाभण शेळीला मित्रांनो हे इंजेक्शन जे आहे, एन्ड्रोफ्लोक्सासिन जे बोललोय तुम्हाला,
हे इंजेक्शन मुळात देऊ नये आम्ही सांगतो, पण जर दिलं तर आयसोफ्लूड नावाचं दुसरं एक इंजेक्शन मिळतं. हे स्टेरॉइड आहे. आयसोफ्लूड नावाचं इंजेक्शन ते 2.5 ml इंजेक्शन ते तुम्ही ह्या एन्ड्रोफ्लोक्सासिन बरोबर टोचू शकता शेळीला. ते टोचल्यामुळं काय होतं, तर प्रेग्नंट शेळी जी आहे तिचा गर्भ सुरक्षित राहतो. गर्भाला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण जेव्हा इंजेक्शन देतो आपण मित्रांनो, त्यावेळेस प्राण्याच्या बॉडीचं टेम्परेचर त्या इंजेक्शन बरोबर कोप अप करण्यासाठी जरा वाढतं. तर त्यामुळे गर्भाला काही त्रास होऊ नये त्यासाठी आपण हे आयसोफ्लूड जे इंजेक्शन आहे, ते जर हे इंजेक्शन एन्ड्रोजिल एले जर टोचलं, तर त्याच्यावर आयसोफ्लूड इंजेक्शन पण आपण ॲडिशनल देतो. तर त्याच्यानंतर पुढचा एक आजार आहे तो म्हणजे जुलाब. हे कॉमन आजार सांगतोय तुम्हाला. हे आजार तुमच्या शेळीपालन चालू केल्यानंतर येणारच आहेत. असं कधीच होणार नाही की तुमच्या फार्मवर हे आजार होणार नाहीत. त्यामुळे जुलाब जर झाले तुमच्या प्राण्याला, जुलाब म्हणजे काय होतं, पातळ जुलाब व्हायला लागतात. जसे लेंड्या पडतात, त्या लेंड्या पडत नाही, लपका पडतो, शेण पडतं किंवा तसंच पातळ एकदम जुलाब व्हायला लागतात. करडांना तुम्हाला हे बरेचसे दिसेल. तर यावेळेस तुम्हाला काय करायचंय, लहान करडे असतील किंवा मोठ्या शेळ्या असतील, तर तुम्ही सल्फाडिमाडाइन बोलूस नावाची टॅबलेट असते. तर ही टॅबलेट फॉर्ममध्ये असते, तर ही टॅबलेट तुम्ही देऊ शकता. सकाळी संध्याकाळी सेम किंवा बायोट्रिम डी-एस आहे ती देऊ शकता. पण हे पण जर तुम्हाला द्यायचं असेल तर O2 नावाचा एक टॅबलेट मिळते ती ऑफ्लोक्सासिन नावाचा एक ड्रग असतो. तर तो त्याच्यामध्ये असतो. तो दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा ओरलमध्ये जर तुम्हाला औषध द्यायचं आहे, पातळ औषध जर द्यायचं तर पातळ औषधासाठी O2 हा ड्रॉप आहे, तो ऑफ्लॉक्सिन नावाचा आहे. तर हे औषध जे आहे ते तुम्ही पाजू शकता करडांना. इफेक्टिव्ह औषध आहे. किती द्यायचं आहे? तर तुम्ही हे 5 मिली द्या 12-12 तासांनी करडाला तुमच्या. करडासाठी O2 हे खूप इफेक्टिव्ह औषध आहे. 5 मिली द्या फक्त 12 तासानंतर करडाला इफेक्ट तुम्हाला इझिली दिसेल. बरं हे पण नाही द्यायचं तुम्हाला इंजेक्शनवर कव्हर करायचं तर लहान करडाला इंजेक्शन तर द्यायचंच नाही आपण. लहान करडांना हे ओरल औषध पाजा, O2 पाजा, इफेक्ट तुम्हाला दिसेलच त्याचा गॅरंटीड इफेक्ट असतो. पण मोठ्या प्राण्यांना जर तुम्हाला ओरली थांबत नाहीयेत, तर त्यांना इंजेक्शनवरच घ्यावं लागेल. तर इंजेक्शनवर काय करायचं इंजेक्शन कोणतं द्यायचं सल्फाडिमाडाइन नावाचं इंजेक्शन आहे मित्रांनो. हे सल्फाडिमाडाइन नावाचं इंजेक्शन आहे. तर ते इंजेक्शन आपल्याला प्राण्यांना टोचायचं त्याच्यानंतर पुढचा आजार आहे तो म्हणजे पोट फुगणे. आता प्राण्यांचं पोट फुगी ही कॉमन असते मित्रांनो. तुम्हाला जसं सांगितलं होतं, शेळ्यांचं पोट आहे ते आपल्यासारखं नसतं प्राण्यांचं पोट ह्या. तर रवंथ करतात त्यामुळे त्यांचं 4 कप्प्यांचं पोट असतं आणि हे कॉम्प्लेक्स पोट आहे त्याच्यामुळे ना आहारावर ते जरा थोडाफार फरक झाला आणि पाण्याचं प्रमाण आणि खुराकाचं प्रमाण जरा चुकलं वेगळं झालं, तर प्राण्यांचं पोट वगैरे फुगू शकतं. जर तुम्ही डायरेक्टली गहू वगैरे दिली, ज्वारी दिली आणि डायरेक्टली पाणी पिलं प्राण्याने तर पोट फुगू शकतं. तर हे पोट फुगतं म्हणजे काय होतं ते समजून घ्या. हा हा जर फोटो तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल ही साईड. जनरली ह्या साईडला जेव्हा आपला प्राणी चारा खातो जनरली त्यावेळेस तुम्हाला कळेल, जेव्हा संध्याकाळी प्राण्याने भरपूर चारा खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचं पोट ह्या साईडला वाढलेलं दिसतं. त्याचा अर्थ काय, ह्या साईडला चारा असतो, ह्या साईडला पाणी असतं प्राण्याच्या. दोन्ही साईडला अशा पिशव्या असतात 2. तर हे पोट असते ह्या साईडला. त्यामुळे जर असं एकदम भरपूर टर्म फुगलंय आणि ते वाजतंय जोरात पोट, तर त्याचा अर्थ काय प्राण्याचं पोट फुगलेलं आहे. म्हणजे जसं आपलं फुगतं कसं, तसं प्राण्याचं पोट फुगतं. आता हे पोट फुगलंय हे जी लक्षणं काय असतात जनरली मित्रांनो, तर पोट फुगलेलं दिसतं असं आणि त्याच्यानंतर गहू किंवा ज्वारी म्हणजे थोडक्यात जास्त हे खाल्ल्यामुळे अपचन होतं, त्यामुळे पोट फुगतं. प्राणी रवंथ करत नाही, चारा खात नाही प्राणी, शांत बसलेला असतो. ओरडत पण नाही, तो शांतच बसलेला असतो. तर त्यावरून कळतं आपल्याला की अरे बाकीचे प्राणी तर चारा खात आहेत, पण हा प्राणी चारा खात नाही, मागे जाऊन उभा राहिलाय, रवंथ पण करत नाहीये. तर समजून चालायचं की त्याचं पोट फुगलेलं आहे. तुम्ही हात लावला तरी तुम्हाला कळून येईल, त्याचं पोट फुगलेलं आहे, आवाज येतो पोटात. मग वाजवलं तरी आवाज येतो. तर त्याच्या वेळेस आपल्याला उपचार काय करायचा आहे? साधी गोष्ट आहे, आपला घरगुती उपचार पहिला सांगतो. हा केला तर इमिडिएटली फरक दिसतोच. पण हा नाही केला तरी औषध पण सांगतो. गोडे तेल आणि सोडा पाजायचे. गोडे तेल घ्यायचे आपल्याला 10 ml ते प्राण्याला पाजायचे आणि सोडा पाण्यात मिक्स करून, खायचा सोडा जो असतो तो पाण्यात मिक्स करून तो पण पाजायचा 10 ml. तेवढ्यावर प्राण्याचं पोट एक क्लिअर होऊन जातं. जर ते नसेल द्यायचं तुम्हाला तर ओरल औषधं सांगतो. ते म्हणजे एक ब्लोटासिल नावाचं एक औषध आहे. ब्लोट म्हणजे ॲक्चुअली पोट फुगणे, ब्लोटिंग म्हणजे. तर ब्लोटासिल नावाचं औषध आहे. हे 20 ml पाजा. इझिली प्राण्याच्या जे पोट फुगलेलं आहे ते क्लिअर होऊन जाईल. किंवा ते नसेल पाहिजे तर दुसरं असेल पॅरालॅक्स आहे. पॅरालॅक्स पण इझिली अवेलेबल होतं. तर ते पॅरालॅक्स औषध तुम्ही 20 ml तेही पाजू शकता. त्याचाही इफेक्ट चांगला आहे. कोणतेही औषध पाजा दोन्हीतलं चांगला इफेक्ट आहे त्याचा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे जंत निर्मूलन बोललो होतो. जंत निर्मूलन कुठलं? पहिलं पोटातलं जंत निर्मूलन झालंय आपलं ऑलरेडी. पण आता पोटाच्या बाहेरचं म्हणजे जनरली अंगावरचं, वरच्या लेयरवरचं जे असतं जंत निर्मूलन ते म्हणजे कोणतं? जंत म्हणजे कोणते ते? ते पॅरासाइट असतात गोचिड, उवा आणि पिसवा. ह्या 3 प्रकारचे हे कीटक आहेत ते आपल्या प्राण्यांच्या अंगावर असतात. त्याच्यामुळे मित्रांनो प्रॉब्लेम काय होतो हे पहा तुम्ही. ह्या फोटोमध्ये पण तुम्हाला दिसत असेल. इथे हा गोचिड बसलेला आहे. ह्याचा प्रॉब्लेम असा होतो, की हे रक्त प्यायला लागतात प्राण्याचे. रक्त पिल्यामुळं त्या प्राण्याचे त्या ठिकाणचे वगैरे केस वगैरे ते गळायला लागतात. त्याच्या अंगाला प्राण्याच्या खाज सुटते.
त्याच्यावरच ते अंगावरच प्राणी ते हे कीटक आहेत ते अंडी वगैरे घालतात. त्याच्यामुळे प्राण्याला खाज सुटायला लागते आणि प्राणी बेचैन व्हायला लागतो. हे खूप प्रमाण जास्त झालं तर अंग म्हणजे निस्तेज दिसायला लागतो प्राणी. जसा पोटातून जंत झाल्यावर दिसतो तसंच असंही व्हायला लागतं प्राण्याला आणि त्याच्यानंतर खाल्लेलं कितीही खायला घातलं आपण तरी त्याच्या अंगाला लागत नाही. प्राणी आजारी पडायला लागतो. तर ह्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी ह्या कीटकांचं जंत निर्मूलन आपल्याला म्हणजे ह्याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी उपचार काय आहेत मित्रांनो? तर साधी गोष्ट आहे, एक बुटॉक्स नावाचं औषध मिळतं. आता हे मित्रांनो ह्या औषधाबद्दल मी जरा शांतपणे ऐका. मी क्लिअर सांगतोय. हे औषध आहे ते विषारी आहे पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे लहान मुलांपासून लांब ठेवायचे. ज्या दूध पिणाऱ्या दुधाच्या शेळ्या आहेत, म्हणजे जे करडत दूध पीत आहेत, त्या शेळ्यांच्या अंगाला किंवा त्यांना हे औषध वापरायचं नाही. लहान करडांसाठी पण औषध वापरायचं नाही. तर त्यासाठी तुम्ही दुसरं कुठलं औषध वापरू शकता ते सांगतोच तुम्हाला. तर बुटॉक्स हे औषध आहे. ते 1 लिटर पाण्यामध्ये मित्रांनो 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 एम-एल फक्त 2 एम-एल हे औषध आहे ते टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्या प्राण्यांना धुवून घ्यायचे. त्याच्याबद्दल डिटेल पुढे सांगतोच मी. ते जर तुम्हाला वापरायचं नसेल तर मग एक विरत्राज नावाचं एक औषध आहे वेरवॅक कंपनीचंच. तर हे औषध आहे तर ते तुम्ही 2 एम-एल सेम प्रमाणामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या पाण्याने तुम्ही प्राणी धुवून घेऊ शकता. जर तुम्हाला हे बुटॉक्स वापरायचं नसेल तर मोस्ट ऑफ दी लोकं हे बुटॉक्सच वापरतात. त्याचा इफेक्ट चांगला आहे आणि त्याचबरोबर या पाण्याने तुम्ही प्राणी म्हणलं तुम्हाला धुवून घ्यायचे आणि नंतर प्राण्यांना उन्हामध्ये सोडायचे. उन्हामध्ये सोडल्यानंतर हे प्राण्यांच्या अंगावर जी ओली झालेली असते ते सुकून जातं लवकर आणि उन्हाच्या दिवसातच जनरली ह्या गोष्टी करा तुम्ही. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला म्हणजे उन्हाळ्यामध्येच ह्या गोष्टी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. तर किंवा 3-4 महिन्यामधून तुम्ही एकदा प्राणी जर धुवून काढले, तरी ह्या जंत निर्मूलन होऊन जातं. मग कीटक निर्मूलन हे होऊन जातं. प्राण्यांना काही त्रास वगैरे होत नाही. तर हेही तुम्ही करू शकता. पण हे करण्याच्या आधी तुमचा प्राणी मित्रांनो जो आहे, तो निरोगी पाहिजे. अंगावर कुठे जखम वगैरे नाही पाहिजे. जी फिट प्राणी आहे, जो व्यवस्थित आहे, त्यालाच हे औषध लावायचं आहे. बाकीच्या प्राण्यांना लावू नका. तर तो जसं तुम्हाला सांगितलं प्रोसेस काय आहे ह्या औषधांची, की ह्या पाण्यानं प्राण्यांना धुवून घ्यायचंय. असा पंप असतो आपल्याकडे जनरली. तर ह्या पंपामध्ये तुम्ही ते पाणी आणि ते औषध मिक्स करा. तर पंपामध्ये तुम्ही जो मला वाटतं हा 10 का 15 लिटरचा पंप 10 लिटरचा मला वाटते पंप असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते औषध टाकायचं त्या प्रमाणामध्ये, जे बुटॉक्स नावाचं किंवा अमित्राज नावाचं आणि ते औषध घुसळून चांगलं व्यवस्थित घ्यायचंय आणि त्याचा जो पंप आहे, त्या पंपाने प्राण्यांना सगळ्या धुवून काढायचे स्प्रेनं त्या. ते धुवून काढल्यामुळे प्राणी व्यवस्थित सगळीकडे म्हणजे अंगाच्या त्वचेपर्यंत, केसाच्या मुळापर्यंत हे औषध पोहोचलं पाहिजे. त्यामुळे तिकडे ह्या कीटकांनी अंडी घातलेली असतात मित्रांनो. त्यामुळे ते पूर्ण अंड्यांचा नायनाट होऊन जाईल. प्राणी व्यवस्थित राहतील. फक्त हे औषध मारताना तोंडाला मास्क लावा, कारण हे औषध विषारी आहे. तुमचे हात वगैरे हे मारून झाल्यानंतर तो अंघोळ करा मित्रावरून. अंघोळ जर शक्य नसेल तर हात तरी ॲटलीस्ट डेटॉलनं चांगले व्यवस्थित धुवा. कारण ते गरजेचं आहे. कारण हे विषारी औषध आहे. आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे त्याचा. त्याचबरोबर जे प्राणी म्हणलं तुम्हाला प्रेग्नंट आहेत, त्यांची तर काळजी घ्यायचीच आहे आणि ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, करडं लहान आहेत, त्यांना तर हे लावायचंच नाहीये. पण त्याचबरोबर कुठल्याच प्राण्याच्या तोंडात, नाकातोंडात हे औषध जाणार नाही ह्याची काळजी घ्या व्यवस्थित. ते एक महत्त्वाचं आहे. कारण हे विषारी औषध आहे ती. आणि नंतर प्राण्यांना उन्हामध्ये सोडा, त्याच्यामुळे प्राणी व्यवस्थित सुकून जातील. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होते गोचिड आणि उवा वगैरे का असतात आपल्या शेडमध्ये मित्रांनो, त्याचं कारण सांगतो पहिल्यांदा. आपली जर तुमच्या भिंती जर शेडच्या उंच असतील, तुमच्या शेडमध्ये जास्त हवा येत नसेल, दमटपणाचं वातावरण असेल, ओलसरपणा असेल, तर हे उवा, पिसवा वगैरे, गोचिड वगैरे हे होणारच आहे तुमच्या शेडवर. याला अल्टरनेटिव्ह नाहीये. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, जे उंच तुमच्या ज्या भिंती असतात त्याच्या फटी वगैरे असतात मित्रांनो, त्या फटींमध्ये वगैरे हे अंडी घालत असतात हे कीटक. त्यामुळे त्याचा प्रसार तुमच्या पूर्ण शेडमध्ये होत असतो. त्यामुळे शेडवर स्प्रे मारणं गरजेचं आहे. तर सेम औषध सेम प्रमाणात किंवा थोडंसं जास्त प्रमाण घ्या आणि सगळ्या करडांना, सगळ्या प्राण्यांना शेडच्या बाहेर काढून घ्या आणि त्याच्यानंतर पूर्ण शेडमध्ये स्प्रे फवारणी करून घ्या त्या औषधाची. त्याच्यामुळे हे सगळे कीटक आहेत ते मरून जातील. त्यांचा नायनाट होईल. तर ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्हाला सांगितलं ऑलरेडी गाभण किंवा नुकत्याच प्रसूती झालेल्या शेळीचे औषध वापरू नये. दर 3 महिन्यातून किंवा 3 ते 4 महिन्यातून ही क्रिया करा. काही प्रॉब्लेम नाहीये. व्यवस्थित कधी प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या प्राण्यांना ह्या कीटकांचा. तर मग ज्या प्रेग्नंट शेळ्या आहेत त्यांना कोणतं औषध द्यायचं मित्रांनो? हेही गरजेचं आहे. हेच कारण त्यांना पण करावं लागेल कारण त्या तर आता डिलिव्हरी देणार आहेत आणि ज्या दुधाच्या शेळ्या आहेत त्यांना तर करडे पित आहेत. त्यांच्यावर पण हे जंत असून उपयोग नाही किंवा कीटक असून उपयोग नाही. तर त्यासाठी काय करायचंय? तर त्यांना मित्रांनो एक रक्षक पावडर मिळते मेडिकलमध्ये. आयुर्वेदिक पावडर आहे ही. तर ही आयुर्वेदिक पावडर आहे. ही आपण पाण्यामध्ये पाणी त्याचं करायचं या पावडरचं आणि त्याने आपल्या प्राण्यांना धुवून काढायचे.
तर त्या पाण्याने धुवून काढलं, काही प्रॉब्लेम येत नाही. आयुर्वेदिक आहे, नॉर्मल आहे. ह्याने निर्मूलन पण होऊन जातं त्या कीटकांचं. त्यामुळे हे परजीवी संपूर्ण तुमचा नायनाट अशा पद्धतीने तुम्ही करून टाका. हे सर्व झालं शेळ्यांच्या म्हणजे परजीवींचं त्यांच्यापासून ह्या प्राण्यांचं आपलं संरक्षण कसं करायचं. पण मित्रांनो, ओव्हरऑल प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. प्राणी आजारी का पडतो? तर थोडंफार आपली काहीतरी गल्लत होते, आपली चूक होते म्हणून तो आजारी पडतो. ऑटोमॅटिक प्राणी आजारी होत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ती काळजी कोणती घ्यायची? ती मी एका एवढ्या स्लाईडमध्ये सांगितली. तुमच्या त्या उतरवून घ्या गोष्टी चांगली. कारण जेवढ्या तुम्ही ह्या गोष्टी काटेकोरपर्यंत पाळाल, तुमच्या शेडवर वगैरे आजार हा प्रकारच राहणार नाही जास्त. तर त्यासाठी काळजी ही घेतली, तर आपल्याला हे इंजेक्शन किंवा औषधं द्यायची जास्त गरज पण पडत नाही. अजिबात पडत नाही. कारण ऑलरेडी शेळी हा काटक प्राणी आहे. त्यामुळे तो आजारांना बळी जास्त करून पडत नाही. असह्य व्हायला लागतं, जास्त होतं, त्यावेळेसच आजार होतात प्राण्यांना. त्यासाठी काय करायचंय? शेडमध्ये पहिली गोष्ट तर स्वच्छता ठेवायची. अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही. तुमचं शेड तुम्ही रेग्युलर लोटून घ्या, क्लीन करून घ्या. जमिनीवरचं शेड असेल तर आणि ओलसरपणा राहून द्यायचा नाही. शेड सुकलं पाहिजे चांगलं. नाहीतर प्राणी बाहेर काढत जा तुम्ही, जर ओलसरपणा जास्त असेल तर, त्यामुळे शेड आतून सुकून जाईल. तर हे ॲटलीस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही हे पहा आपले शेड. तर इकडे तुम्ही पाहाल सगळं क्लीन शेड आहे. जमिनीवरचं नाही आहे, थोडक्यात उंचावरचं आहे. पण इकडे आपण जेवढं क्लिनिंग ठेवता येईल तेवढं क्लिनिंग ठेवतो. कारण शेवटी आपला धंदा आहे, हा व्यवसाय आहे आणि हा बिझनेस जर आपल्याला पुढं न्यायचा आहे, तर स्वच्छतेवर खूप भर द्यावा लागतो मित्रांनो. स्वच्छता असेल तर अजिबात कोणता प्राणी आजारी पडणार नाही. कारण एक आजारी पडला तर दुसरा आजारी पडणार. मग ते लाईनच लागायला लागते. कारण ते इन्फेक्शन व्हायला लागतं. बरे होणार ते. बरं होण्यात काही प्रश्नच नाहीये. बरे होणारच आहेत ट्रीटमेंट केल्यावर. पण ती वेळ काय यावी आपल्यावर? तर त्यासाठी स्वच्छता करणं गरजेचं आहे. ह्याचं स्वच्छतेचं महत्त्व समजून घ्या. त्याचबरोबर पावसाळ्यात प्राण्याला आपल्या पावसात भिजवून देऊ नये. ही गोष्ट महत्त्वाची आहे. भिजवून द्यायचं नाही, सर्दी होणार नाही तर प्राण्याला ठसका लागला प्राणी. त्याबरोबर थंड वारे येऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी. साईडहून कागद वगैरे बांधायचा आहे प्लास्टिकचा आपल्याला आणि तो कागद वरती वगैरे आपल्याला करता आला पाहिजे, जेणेकरून परत जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा शेडमध्ये वारं पण आलं पाहिजे. कारण अमोनिया आपल्याला बाहेर घालवायचा आहे. त्याचबरोबर आजारी शेळी असेल कुठली तर पटकन तिला सेपरेट तिच्या आजारी शेळीच्या कप्प्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे तिकडे तिची सेपरेट आपल्याला व्यवस्था करता येते. इंजेक्शन्स वगैरे किंवा औषध जे काय ते तिकडे एका साईडला देता येतं. त्याचबरोबर 3 महिन्यातून एकदा जंतनाशक द्या करडांना, तुमच्या सगळ्या प्राण्यांना 3 महिन्यातून एकदा. लहान करड्यांना तुम्हाला सांगितलं 3 महिन्यानंतर दिलं तरी चालतं. सगळ्या प्राण्यांना 3 महिन्यातून एकदा जंतनाशक द्या. काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याच्यानंतर लसीकरण येते. योग्य तुमची लसीकरण करून घ्यालच. दुसरी एक गोष्ट लोकं जास्त करून करत बसतात ते म्हणजे घरगुती उपचार. मित्रांनो, मला एक सांगा, की आपण जर हा बिझनेस म्हणून जर सुरू करतोय, तर घरगुती उपचार का करत बसावे? घरगुती उपचार करून किती वेळानंतर रिझल्ट ह्याची आपल्याला खात्री आहे का? त्यामुळे शक्यतो डायरेक्टली आपले आधुनिक उपचार आहेत ते करा. जेणेकरून प्राणी पटकन बरा होईल, रिकव्हर होईल, त्याला वेळ लागणार नाही. तर हे आपल्याला करायचंय. जास्त घरगुती उपचार करत बसायचं नाही. जे इंजेक्शन्स औषधं सांगितलेत, ई-बुकमध्ये तुम्हाला जे इंजेक्शन्स औषध दिलेले आहेत, त्याची नोंद घ्या आणि ते औषधं तुम्हाला जेव्हा प्राणी आजारी पडेल तेव्हा घेऊन यायचेत आणि ती इंजेक्शन किंवा ती औषधं ओरली तुम्हाला द्यायची. प्राणी आजारी पडला तर क्विक ट्रीटमेंट झाली पाहिजे. कारण जर तुम्ही वाट पाहत बसला रिकव्हर होईल, तुम्हाला बऱ्याच वेळा लोकांना कळत पण नाही प्राणी आजारी पडलेला आहे तो. त्यामुळे तुम्हाला सांगितले, लक्षणं पण सांगितले तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी, की प्राणी आजारी पडलाय त्याची कोणती लक्षणं आहेत आजारी पडलेल्याची. पोट फुगल्यावर काय होतं, त्याच्यावर ताप आल्यावर काय होतं, डिसेंट्रीच्या वेळेस काय होतं, हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता प्राणी आजारी पडलेला आहे आणि त्याच्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत. इमिजिएट उपचार कराल तर प्राणी बरा होईल. लोकं बऱ्याच उशिरानंतर हाताबाहेर केस गेल्यानंतर उपचार करतात, तोपर्यंत घरगुती उपचार करतात आणि तो प्राणी दगावतो. त्यामुळे ती वेळ आपल्यावर देऊ नका. त्याचबरोबर प्राण्यांना ओला चारा जो आहे, तो एका लिमिटमध्येच टाकला पाहिजे. जास्त ओला चारा द्याल, करडांना तर जास्त ओला चारा देऊ नका. डिसेंट्री लागली तर करड्याची आहे ती तब्येत पण कमी होऊन जाते. त्यामुळे करड्याचे वाढीचे दिवस असतात त्या दिवसातच त्यांना डिसेंट्री लागते आणि अपेक्षित वजन वाढ मिळत नाही. हे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे. मग लोकं फक्त ओरडतात, की "अरे, आमची करडं ते मोठीच होत नाही. तेवढं तुम्ही तर सांगता 15 किलोपर्यंत जातात, 12 किलोपर्यंत जातात, तेवढी जात नाहीत." तर त्याचं कारण तेच आहे, तुमच्या करड डिसेंट्री झालेली असते, मध्ये आजारी पडलेले असतात. तेही कारण आहेत. त्यामुळे जास्त ओला चारा देऊ नका. सुका चाऱ्यावर थोडा भर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचबरोबर पोटभर चारा आणि पोषक खुराक तर देतायच तुम्ही, कारण तो दिलाच पाहिजे. पोटभर खुराक जर देत नाही, तर प्राण्याची वजन वाढ तर होणारच नाही. प्राण्याची शरीराची झीज जास्त होत जाईल आणि शेवटी तो आजारी पडेल. त्यामुळे पोषक खुराक द्या. पोषक खुराक म्हणजे फक्त हाताला लागेल तेवढा खुराक द्यायचा नाही, मूठभर खुराक द्यायचा नाही. तुम्हाला ज्या प्रमाणात सांगितलंय, त्या प्रमाणात खुराक देणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही जंतनाशक दिल्यानंतर लसीकरण तर करून घेणारच आहात. लसीकरणाच्या टाईम टेबलप्रमाणे तुम्ही लसीकरण करून घ्या सगळ्या प्राण्यांचं. त्यामुळे लसीकरण केल्यामुळे हे साथीचे रोग तुमच्या फार्मवर येणार नाहीत. कोणताच प्राणी त्याला बळी पडणार नाहीये. तर ह्या गोष्टींची काळजी आपल्याला मित्रांनो शेळ्यांच्या निगेमध्ये घ्यायची.
आता त्याच्यानंतर लोकांचे बेसिक काय प्रश्न असतात थोडेसे ते समजून घेऊया. तर लोकांचे मित्रांनो प्रश्न असे असतात, की गोचिड पिसवा याच्यासाठी किती महिन्यातून उपाय करावा? 3 ते 4 महिने पावसाळ्यापूर्वीचे ते एकदा करूनच घ्यायचे आपल्याला ॲटलीस्ट हे. आणि कसं असतं दमट हवामानात ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी म्हणजे मेच्या एंडिंगला वगैरे तुम्ही हे प्राणी तुमचे धुवून घ्या सगळे व्यवस्थित. परत मग पुढे अगदी 4 महिन्यानंतर पाऊस उघडल्यानंतर परत एकदा धुवून घ्या. असे 4-4 महिन्याच्या गॅपने धुवून घेतलं, शेडमध्ये फवारणी केली, काही प्रॉब्लेम नाही. प्रभाव म्हणजे ह्याचा प्रादुर्भाव तुम्हाला होणारच नाही तुमच्या शेडवर. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न असतो, प्राण्यांना घरगुती उपचार करावे का? तुम्हाला जस्ट मी सांगितलं, घरगुती उपचार नाही करायचे मित्रांनो. घरगुती उपचार करा, तुम्हाला पण कोणता आता तुम्हाला एक सांगितलं होतं, पोटफुगी होते प्राण्याची. त्यावेळेस घरगुती उपचार कोणता आहे? सोडा आणि तेल. आपल्याला पण माहिती आहे, आपण सोडा पिल्यानंतर इमिजिएट फरक मिळतो आपल्याला. म्हणजे लगेच रिलीफ मिळतो त्या पोटफुगीतून. तर तसा मग त्याचा रिलीफ मिळणार आहे, तर तसा उपचार करा तुम्ही. पण वेगळेच काहीतरी एक अँटिक उपचार करू नका, विचित्र उपचार करू नका, जेणेकरून प्राण्याला ताण पडेल त्याचा आणि प्राणीही बरा होणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. त्याचबरोबर गाभण शेळ्यांना इंजेक्शन दिलं तर चालतं का? तुम्हाला मी सांगितलं गाभण शेळ्यांना इंजेक्शन मुळात का देऊ नये? त्याचं कारणही सांगितलं, की त्याची हीट वाढते बॉडीमधली. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं एक इंजेक्शन त्याबरोबर सांगितलंय आयसोफ्लुइड नावाचं 2.5 ml ते इंजेक्शन टोचा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर हे सर्व लोकांचे प्रश्न होते. तुमची आजची टास्क काय आहे? शॉर्ट व्हिडिओ आहे, पण ही टास्क करा तुम्ही. मला खूप गरजेची वाटते ही टास्क. त्यावेळेस मी बोलेन कारण हे टास्क जे आहे सांगतो मी ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी काम सांगतो, तर त्यासाठी तुमच्यात तो कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही ती टास्क कंप्लीट करणार आहे, मला माहिती आहे. तर तुमची आजची टास्क मित्रांनो आहे, की शेळी जर तुमच्या फार्मवरची आजारी पडली, तर तुम्ही तिला बरी करू शकाल का आता? मला हे सांगा. तुम्हाला ओळखता येईल का तुमचा प्राणी आजारी पडलाय किंवा काय त्रास होतोय त्याला? तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिला. त्याच्यावर तुम्हाला औषधंही सांगितलीत. इंजेक्शन कसं द्यायचं सांगितलं. ओरली औषध कसं पाजायचं सांगितलं. आता मला सांगा, तुमचा प्राणी जर आजारी पडला, तर तुम्ही बरा करू शकाल का? मला माहिती आहे, आता तुम्हाला प्राणी बरा करण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यात आला असेल. तुम्हाला संपूर्ण औषधं माहिती आहेत. त्याची थेअरी माहिती आहे. तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची तेही माहिती आहे. मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय WhatsAppच्या ग्रुपमध्ये. तर आजच्यापुरतं मित्रांनो इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद.